नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा CTET आणि टेटसाठी महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत, जो की आहे मानसिक संघर्ष तसेच भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना आणि त्याचे प्रकार यावरील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळामध्ये एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स ओरिएंटेड प्रश्न जे काही तुम्हाला येऊ शकतात त्यासंबंधित महत्त्वाचा थेरॉटिकल पार्ट पाहणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. पहा, मानसिक संघर्ष या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक वेळी विविध कारणावरून मानसिक संघर्ष निर्माण होतात. लेविन या मानसशास्त्रज्ञाने मानसिक संघर्षाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. या ठिकाणी एक प्रश्न कव्हर झाला. लेविन या मानसशास्त्रज्ञाने मानसिक संघर्षाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. प्रकार कोणकोणते आहेत पाहूया. पहिला प्रकार आहे हवे संघर्ष. यात व्यक्तीला 2 गोष्टी सारख्याच प्रमाणात कराव्याशा वाटतात, परंतु एकाचीच निवड करावी लागते. त्यावेळी मनात जो संघर्ष निर्माण होतो त्यास काय म्हणतात? हवे संघर्ष असे म्हणतात. उदाहरणार्थ, नोकरीमध्ये 2 ठिकाणी निवड झालेली असते आणि दोन्ही ठिकाणी पसंतीचे असतात, परंतु कोणते ठिकाण निवडावे हे आपल्याला संघर्षाचा मुद्दा असतो. तर पहा, 2 ठिकाणी नोकरीमध्ये निवड झालेली आहे, दोन्ही ठिकाणं पसंतीची आहेत, परंतु आता 2 पसंत असणाऱ्या गोष्टीपैकी कोणती गोष्ट निवडायची हा जो संघर्ष आहे याला काय म्हणतात? हवे संघर्ष. त्यानंतर दुसरा प्रकार नको संघर्ष. यात व्यक्तीला एकाच वेळी 2 गोष्टी नको असतात, परंतु त्यापैकी एकाला टाळता येणे शक्य असते. अशा वेळी जो संघर्ष निर्माण होतो त्यास नको संघर्ष म्हणतात. उदाहरणार्थ, शस्त्रक्रियेविना दुरुस्त न होणारा आजार झालेला असतो. आजारामुळे होणारा त्रास नको असतो, पण त्याचवेळी शस्त्रक्रियेची भीती वाटत असते. शस्त्रक्रिया नको असेही वाटत असते. याला काय म्हणतात? नको संघर्ष. यानंतर हवे नको संघर्ष म्हणजे काय? संघर्ष यात एकाच वेळी एक गोष्ट हवी असते, नकोही असते. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या संघर्षास काय म्हणतात? हवे नको संघर्ष असे म्हणतात. उदाहरण पाहूया. खाजगी कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी हवी असते, परंतु त्याचवेळी त्या नोकरीतील अस्थिरता नकोशी वाटते. याला काय म्हणतात? हवे नको संघर्ष. ठीक आहे, फक्त व्याख्या लक्षात ठेवा किंवा फक्त उदाहरणं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये तुम्हाला नक्की मार्क्स येतील. TETच्या एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. येणाऱ्या TETमध्ये, CTET किंवा टेटमध्ये कोणत्याही ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर पाहूया भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना. तर पीटर सॅलोवी व जॉन मेयर 2 नावं लक्षात ठेवा. 1990मध्ये यांनी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे. ठीक आहे, व्याख्या कोणी केली? पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर 1990मध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या काय आहे पाहूया. इमोशनल इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू मॉनिटर अँड रेग्युलेट वन्स ओन अँड अदर्स फिलिंग्स अँड टू यूज फिलिंग्स टू गाईड थॉट अँड ॲक्शन. ठीक आहे, इंग्रजीमधून आपण व्याख्या पाहिलेली आहे. आता आपण हीच व्याख्या मराठीमधून पाहूया. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर भावनिक बुद्धिमत्ता ही एक अशी क्षमता आहे ज्यामध्ये स्वतःच्या भावनांचे तसेच इतरांच्या भावनांचे नियमन व देखरेख केली जाते, तसेच विचार व कृतींचे भावनामुळे दिशादर्शन होते. याला काय म्हणतात? भावनिक बुद्धिमत्ता. आता आपण पाहूया भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. तर पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर, नाव लक्षात ठेवा, 1990 हे वर्ष आहे. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत असे म्हटले होते. ते पुढीलप्रमाणे आहेत. पहा, पहिला घटक आहे आत्मप्रचिती. महत्त्वाचे घटक एक लक्षात ठेवा, किंवा स्वजाणीव. त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ अवेअरनेस. यानंतर आत्मनियमन म्हणजे काय? सेल्फ रेग्युलेशन. यानंतर आहे प्रेरणा. यानंतर समान अनुभूती म्हणजे एम्पॅथी. आणि सामाजिक कौशल्ये म्हणजे सोशल स्किल्स. हे आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. ठीक आहे, घटक थोडासा लहान आहे, परंतु खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांचं नाव लक्षात ठेवा. 1990 हे वर्ष. त्यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले होते? 5 घटक सांगितलेले आहेत. आता हे सर्व घटक, त्यांचं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. पहिला घटक आहे आत्मप्रचिती किंवा स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस. तर व्यक्तीला यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रथम स्वतःच्या भावनांची नीट ओळख व्हायला हवी, कारण आत्मप्रचिती हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे. भावनांचे योग्य नियमन व नियंत्रण करण्यासाठी प्रथम आपल्याला भावनेची योग्य ती ओळख व्हायला हवी. एखादी वस्तू, व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्या मनात नेमकी कोणती भावना निर्माण होते, किती तीव्रतेने भावना निर्माण होते, त्या भावनामुळे आपले वर्तन काय घडते याविषयीचे ज्ञान म्हणजेच काय आहे? भावनांची जाणीव आहे. यानंतर पाहूया आत्मनियमन. ठीक आहे, सेल्फ रेग्युलेशन. विविध प्रसंगामध्ये व्यक्तीला स्वतःच्या भावनांचे नियमन करावे लागते. समाजमान्य वर्तनात भावना व्यक्त करणे गरजेचे असते. भावनांना नियंत्रित करून सभ्यतेने त्या अभिव्यक्त कराव्या लागतात. आपले वर्तन इतरांच्या विश्वासास पात्र असणारे असावे लागते. आपण कोण आहोत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, या जबाबदाऱ्यांची जाणीव असणे हा देखील आत्मनियमनाचाच एक भाग आहे. हे झालं आत्मनियमन. यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचा तिसरा घटक पाहूया, प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. समाजातील एक जबाबदार घटक या नात्याने मानवाचे ध्येय उच्च प्रतीचे असायला हवे. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न देखील दर्जेदार हवेत. ध्येय गाठण्याच्या प्रयत्नांसाठी प्रेरणा काय करते? मदत करते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची काही मूल्ये असतात व एक समाज घटक म्हणून समाजाच्या परंपरा, मूल्ये, निष्ठा यांच्याशी आपली बांधिलकी हवी. आपणास ध्येयाप्रत जाताना प्रत्येक कामात पुढाकार घ्यायला हवा. हा आहे भावनिक बुद्धिमत्तेचा घटक म्हणजेच प्रेरणा.
यानंतर महत्त्वाचा घटक आहे समान अनुभूती. तर तुम्ही जर डी.एडचं पुस्तक व्यवस्थित वाचलं असेल, आपले शालेय पुस्तकं वाचले असेल, तर त्याच्या शेवटी पहा आपली 10 जीवन कौशल्य असतात. त्याच्यापैकी एक जीवन कौशल्य म्हणजे काय आहे? समान अनुभूती आहे. ठीक आहे, म्हणजे काय? एम्पॅथी. थोडक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन आपण विचार करणं, त्याच्या भावना आपण समजून घेणं म्हणजे काय आहे? समान अनुभूती आहे. पहा आपण ज्या समाजात राहतो तेथील व्यक्तींना समजून घेताना त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाले पाहिजे. समाजातील इतरांच्या भावना, क्षमता, श्रद्धा, सुखदुःखांची स्थळे समजून घेतली पाहिजेत. त्यासाठी इतरांचे आकलन होणे गरजेचे आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची सेवा करण्याची तयारी हवी. समाजामध्ये विविधता आढळते. आपलं वर्तन कसं असलं पाहिजे? कोणाचाही अवमान होणार नाही असे आपले वर्तन असायला हवे, जेणेकरून वैविध्यामध्ये काय राहील? समतोल राखला जाईल. आपला स्वतःचा विकास करतानाच इतरांचाही विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. हा घटक आहे समान अनुभूती. यानंतर 5वा घटक पाहूया सामाजिक कौशल्ये, सोशल स्किल्स. आपण केवळ व्यक्ती म्हणून जीवन जगत नाही तर एक जनसमूहाचा घटक म्हणूनही जीवन जगत असतो. त्यामुळे समाजात वावरताना उपरोक्त कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांवर आपला प्रभाव पाडला पाहिजे. याला काय म्हणतात? तर सामाजिक कौशल्ये, सोशल स्किल्स असणे असं म्हणतात. तर व्यक्तीमध्ये समाजामध्ये वावरत असताना विविध सोशल स्किल्स, सामाजिक कौशल्ये असली पाहिजेत, जेणेकरून आपला प्रभाव सभोवतालच्या लोकांवर पाडता आला पाहिजे. तर येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओज बनवले आहेत. व्हिडिओज अत्यंत कमी वेळाचे आहेत परंतु खूप महत्त्वाचे आहेत. हे सर्व व्हिडिओ आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. येणाऱ्या एक्झामसाठी टी.ई.टी. असू द्या, सी.टेट असू द्या किंवा टेट असू द्या, त्या सर्व एक्झामसाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बायलिंगल मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. कमेंट्स करून सांगाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून एक्झामपूर्वी त्यांनाही आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.